Country needs solution, not endless protest. नम वांगचुक यांचं उपोषणाच्या 20व्या दिवशी त्यांना पकडून घेऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं। याचा इतिहास काय आहे? त्यांना हे आंदोलन कुठल्याही प्रकारे तोडायचं होतं। तिथले विद्यार्थी 20-22 विद्यार्थी जे होते गेली 20 दिवस उपोषण करत होते। कशासाठी करत होते? टीईटी पेपर फुटल्यामुळे 11 विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून घेतली आणि अशाच प्रकारचे जवळजवळ 80 ते 90 वेळा विविध ठिकाणी पेपर फुटी, बिहार असू दे, महाराष्ट्र असू दे, बंगाल असू दे, सगळीकडे पेपर फुटी झालेली आहे। विद्यार्थी आत्महत्या करतो इथपर्यंत जर विद्यार्थ्यांची मानसिकता जात असेल तर धर्मेंद्र प्रधान जे आजचे आमचे शिक्षण मंत्री आहेत, केंद्रीय शिक्षण मंत्री, यांनी राजीनामाच दिला पाहिजे। कुठल्याही प्रकारची जबाबदारी सरकार घेत नाही आणि उलट अशा प्रकारची आंदोलनं जी आहेत की लोकशाही पद्धतीने आंदोलन आम्ही करत आहोत, ते आंदोलन मोडून तोडून टाकायचं, लोकांच्या मध्ये भीती पसवायचं, अशा पद्धतीचे हुकुमशाही सरकार आपल्याला लाभलेलं आहे। लोकांचं आणि विद्यार्थ्यांचं भविष्य तुम्ही बर्बाद करत आहात। आम्हाला एक चांगला शिक्षण मंत्री पाहिजे आहे, म्हणून त्याने राजीनामा द्यायचा आहे। काय तुमच्याकडे वनवा आहे का चांगल्या शिक्षण मंत्र्याचा? असा एकही तुमच्याकडे माणूस नाही जो शिक्षण खातं स्वीकारून चांगल्या पद्धतीनं लोकांच्या मध्ये विश्वास निर्माण करू शकतं आणि संवेदनशील जो विद्यार्थ्यांच्यासाठी आहे, असा एकही माणूस तुमच्याकडे नाही का? असा प्रश्न आता भारताला पडलेला आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांगला माणूस इथं आणला पाहिजे आणि संवेदनशील माणूस इथं आणला पाहिजे। धर्मेंद्र प्रधानांना तत्काळ निष्कासित केलं पाहिजे आणि जे 11 विद्यार्थी आत्महत्या केल्यात त्यांना न्याय दिला पाहिजे। सोनम वांगचुक यांना आम्ही गडिंग्लजकर मधले समविचार संघटना आहे, आम्ही पाठिंबा देत आहोत आणि या सरकारचा धिक्कार करत आहोत। जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पंकार गडिंग्लज।